आणि त्यांचे क्रेज असे आहे आजरा तालुक्यामध्ये की प्रकाश आंबेडकर साहेबांच्या सारखा आमदार किंवा मंत्री होणे नाही अशी त्यांची भावना आहे। आता आपटे साहेबांना तरी काय सांगावं, ह्यांनी खरं वास्तविक त्याने आमच्यावरती बोलायला पाहिजे होतं, पण ह्याच्यापूर्वी आम्हाला समजत होतं की कुठं खुर्च्या आणि टेम्पो भाड्याने मिळतोय, पण आपटे साहेबांना आता आमच्यावरती बोलायला बाई भाड्याने मिळाली आहे, त्याला आपण काय करणार। उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ आता शिवसेनेचा भगवामय झालेला पाहावयास मिळत आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या विकास कामाची क्रेज आणि ग्राउंड लेवलवर जनसेवा करणारे उमेदवार यांच्यामुळे त्यांना ही निवडणूक एक हाती जाईल असे चित्र निर्माण झाले आहे। याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। पाटील साहेब, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागलेल्या आहेत, लास्टचे 2 दिवस बाकी आहेत, काय वाटतं आतापर्यंतच्या प्रतिसादाबाबत काय वाटतं तुम्हाला? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता अंतिम टप्प्यात ही निवडणूक आलेली आहे। अंतिम टप्प्याचा विचार करता या निवडणुकीमध्ये शिवसेनेचं चित्र अतिशय चांगलं आहे। माननीय प्रकाश आंबेडकर पालकमंत्री महोदय यांच्या 2 ठिकाणी सभा झाल्या आणि त्या सभेनंतर एवढं वातावरण बदललेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत जनतेनं ठरवलं आहे की शिवसेनेचे उमेदवार जे धनुष्यबाणाच्या चिन्हावरती उभा आहेत त्यांना मतदान करायचं आहे। त्याच्यामध्ये आपली परिस्थिती सद्यस्थितीला अतिशय खूप चांगली आहे आणि आम्ही खूप पुढे गेलेलो आहे। सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून सगळीकडेच उमेदवार उभे केलेले आहेत आणि शिवसेना अचानक ॲक्शन मोडवर आलेली आहे, नेमकं कारण करायचं? याच्यापूर्वी आजरा तालुक्यामध्ये काम करत असतेवेळी शिवसेना भाजप एकत्र येऊन सगळ्या निवडणुकीला सामोरं जात होतं, काम करत होती। अचानक ठरायचं कारण असं झालं की ज्या वेळेला जिल्हा परिषदेची निवडणूक लागली त्यावेळेला आजरा तालुक्यातल्या काही भाजपच्या नेतेमंडळीने अचानक परस्पर उमेदवाराच्या घोषणा केल्या। जिल्ह्याचे नेते पालकमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी याची पूर्वकल्पना नव्हती। चंदगडचे आमदार माननीय शिवाजीराव पाटील साहेबांनी याची कल्पना नव्हती आणि आम्ही या 2 आमदारांच्या मंत्री महोदय आणि आमदारांच्या चर्चा घडवून आणल्या की या निवडणुकीसंदर्भात आपण काय करायचं। त्यावेळेला त्यांची एक प्राथमिक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पेरनोली जिल्हा परिषद आहे ती माननीय पाटील साहेबांनी लढवायची आणि आपली वाटिंगी पंचायत समिती आहे ती पाटील साहेबांनी म्हणजे भाजपनं लढवायची आणि बाकीच्या उर्वरित 3 पंचायत समितीने 1 जिल्हा परिषद ही शिवसेनेनं लढवायची अशी प्राथमिक चर्चा झाली आणि ती चर्चा झाल्यानंतर दोन्हीकडलेही कार्यकर्ते ही चर्चा झाल्यानंतर अगदी सुखावले होते, पण मध्येच काही स्थानिक मंडळींनी आजरा तालुक्यातल्या ह्याच्यामध्ये खोडा घातला आणि उत्तूर भागात काँग्रेसच्या मंडळींना हाताखाली धरून ताराराणी आघाडीच्या माध्यमातून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आणि त्यांना त्यांनी पाठिंबा दिला आणि हे आपल्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या पसनी पडलं नाही, किंबहुना जनतेच्या पसनी पडलं नाही। त्यामुळे आजरा तालुक्यातल्या सुज्ञ नागरिकांनी जनतेनेच माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना संपर्क करून आजरा तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभा करण्यासंदर्भात त्यांना विनंती केली आणि जनतेच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज या ठिकाणी सगळीकडे धनुष्यबाण चिन्हावरती हे उमेदवार उभा केले आहे। परवाच उत्तूरमध्ये एक सभा झाली आणि उत्तूरच्या सभेमध्ये विशेषतः तुमच्यावर एक वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यात आली, त्याच्याकडे कशा प्रकारे पाहताय? खरं वास्तविक सभेमध्ये टीका टिप्पणी ही होत असते, लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे, पण निवडणूक कोणती आहे आणि कोणत्या प्रकारची टीका करावी हे ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे। आम्ही वैयक्तिक टीका टिप्पणी कुणावरती केली नव्हती, फक्त उत्तूरच्या सभेमध्ये पाठीमागे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा झालेली, त्या सभेमध्ये सन्माननीय मुश्रीफ साहेब यांनी विरोधी उमेदवार उमेश आपटे साहेब यांच्यावरती टीका केली होती। त्याच टीकेची उजळणी आम्ही त्या ठिकाणी केली आणि ते ऐकून त्याच्यातल्या काही मंडळींनी आमच्यावरती व्यक्तिगत टीका टिप्पणी केली। मला असं वाटतंय की ही निवडणूक जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीची नाही आणि आमच्यावरती टीका टिप्पणी करणारी ही मंडळी आहेत। आता आपटे साहेबांना तरी काय सांगावं, ह्यांनी खरं वास्तविक त्याने आमच्यावरती बोलायला पाहिजे होतं, पण ह्याच्यापूर्वी आम्हाला समजत होतं की कुठं खुर्च्या आणि टेम्पो भाड्याने मिळतोय, पण आपटे साहेबांना आता आमच्यावरती बोलायला बाई भाड्याने मिळाली आहे, त्याला आपण काय करणार।
निवडणुकीत काय वाटतं तुम्हाला, शिवसेनेला अर्जुन प्रकाश आंबेडकर सरांच्या ह्याला ग्रामीण भागातील जनता कितपत विश्वास ठेवतील? आमचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आता राज्याचे आरोग्यमंत्री आहेत, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आज त्यांनी आपल्या आमदारकीच्या आणि मंत्रिपदाच्या कालावधीमध्ये या कोल्हापूर जिल्ह्यात केलेली कामं, त्यांची सर्व थरात कामं आहेत. मग ती अंगणवाडी सेविका असू देत, आरोग्य सेविका असू देत, मदतनीस असू देत किंवा शिक्षक असू देत, विकास सेवा संस्था असू देत, बँका असू देत किंवा शेतकरी वर्ग असू देत, या सगळ्या थरामध्ये त्यांची एवढी प्रचंड कामं आहेत की ती कामं रोज लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतात, वाचतात, अवगत करतात. आणि त्यांचे क्रेज असे आहे आजरा तालुक्यामध्ये की प्रकाश आंबेडकर साहेबांच्यासारखा आमदार किंवा मंत्री होणे नाही अशी त्यांची भावना आहे. आणि त्यांच्या कामाला बघून आणि त्यांनी दिलेला विश्वास या 2 सभेमध्ये, आजरा तालुक्यातील जनतेला दिलेला विकास, मग ते पाणी प्रश्न असू देत, पुनर्वसनाचे प्रश्न असू देत किंवा युवकांचे क्रीडांगणाचे विषय असू देत किंवा धार्मिक मंदिरांचे विषय असू देत, ह्या विषयांना हात घालून त्यांनी केलेली भाषणं आणि लोकांना दिलेली आश्वासनं, हे एकमेव कारण असं आहे की त्यांच्या 2 सभेवरतीच ह्या निवडणुका शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करणार, ह्याच्यात तिळमात्र शंका नाही. आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुज्ञ मतदारांना काय आवाहन कराल? आजरा तालुक्यातील सर्व मायबाप जनतेला शिवसेना आजरा तालुक्याच्या वतीनं आम्ही विनम्र आवाहन करतोय की आम्ही या ठिकाणी जे उमेदवार उभा केले आहेत, उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातनं विठ्ठल उत्तूरकरसारखा गोरगरीब जनतेतनं आलेला सर्वसामान्य कार्यकर्ता आज तळागाळातील लोकांची कामं करतोय. तिकडे संभाजी कुराडे असतील, ते तरुण आहेत, ते तरुण बाकीच्या कामात धडपडणारे आहेत. आणि या ठिकाणी भारतीताई डेळेकर आहेत, सरपंच म्हणून चांगलं काम करतात, तेही गोरगरीब जनतेसाठी धडपडणारे आहेत. हे उमेदवार आम्ही आज लोकांच्या समोर दिलेत. त्याचबरोबर पलीकडच्या साईडला विष्णुपंत केसरकर सारखे जुने जाणते ज्येष्ठ अनुभवी उमेदवार आम्ही दिलेले आहेत, त्यांचाही जनसंपर्क मोठा आहे. तिकडं त्या बाजूला आपण श्वेताताई रणजित सरदेसाई या आमच्या रणजित सरदेसाईंच्या पत्नी सौभाग्यवती आहेत, त्यांचंही काम महिलांच्या माध्यमातून चांगलं आहे. ह्या बाजूला आपण जे फडके उमेदवार दिलेले आहेत ते त्या गावचे सरपंच आहेत आणि त्यांचंही त्या भागात अतिशय चांगलं काम आहे. त्याच्यामुळे या सगळ्या उमेदवारांच्याकडे बघितलं तर अतिशय चांगला रिस्पॉन्स लोकांच्यातून यांना मिळतोय. आणि त्यामुळं आजरा तालुक्यातील जनतेला मी आव्हान करतोय, हे तरुण पळणारे धावणारे उमेदवार आपण तुमच्यासमोर दिलेले आहेत. येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही धनुष्यबाण चिन्हासमोरील सर्वांनी बटन दाबून या आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा. आणि एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे आरोग्यमंत्री आमचे नेते प्रकाश आंबेडकर साहेब यांचं महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणात आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये हात बळकट करा, अशी मी त्यांना नम्रपणे विनंती करतो. धन्यवाद.